हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू माय डिअर फ्रेंड्स. तुम्ही बघत आहात आपला यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर, जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. आता या ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघतोय, त्याचं नाव आहे निओनेटल मॉर्टॅलिटी रेट. हा जो निओनेटल मॉर्टॅलिटी रेट आहे हा आपल्याला काय करायचा आहे, आज लर्न करायचा आहे. सो व्हॉट इज निओनेटल मॉर्टॅलिटी रेट? निओनेटल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे असा रेट का जे काय होतंय, निओनेट्स बर्थ झाल्यानंतर जे काही निओनेट्स डेथ होत आहेत त्या निओनेट्स डेथच्या नंतर जो काही रेशो आहे तो रेशो काय करतोय आपण फाइंड आउट करतोय, रेट काय करतोय फाइंड आउट करतोय, त्याला आपण म्हणणार आहे निओनेटल मॉर्टॅलिटी रेट. सो निओनेटल मॉर्टॅलिटी रेट लर्न करण्याच्या अगोदर आपल्याला माहित असायला पाहिजे व्हॉट इज मीन्ड बाय निओनेट. आता निओनेट काय आहे तर निओनेट म्हणजे काय का जे बेबीज ज्यांची बर्थ झालेली आहे आणि बर्थ झाल्याच्या नंतर ते लेस दॅन 28 डेज आहेत किंवा त्यांचं जे काही लाईफ ड्युरेशन आहे किंवा जे काही बर्थ पिरियडच्या नंतरचे ड्युरेशन आहे ते फर्स्ट डे पासून 28 डेजपर्यंत काय असणार त्यांचं ड्युरेशन असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे का नॉर्मल निओनेट. ते निओनेट असणार आहे. आता हे जे निओनेट्स आहे या निओनेट्समध्ये काय होणार आहे, डेथ होणार आहे. जर ते नॉर्मल निओनेट्स डेथ होत असतील तर त्या कंडिशनला काय असणार आहे, इट्स कॉल्ड ॲज अ निओनेटल मॉर्टॅलिटी. आता हे जे निओनेटल मॉर्टॅलिटी आहे ही निओनेटल मॉर्टॅलिटी जर आपण बघतोय त्याचे पुढे डिवायडेशन असणार आहे. त्याच्यासोबतच हे जे काही निओनेट्स आहे हे निओनेट्स दोन पार्टमध्ये डिवाइड केले जातात. पण आधी जे काही निओनेट्स आहे त्याला म्हणतो आपण अर्ली निओनेट आणि जे काही लेट आहे त्याला आपण म्हणतो लेट निओनेट. आता अर्ली निओनेट म्हणजे काय आणि लेट निओनेट म्हणजे काय, तर अर्ली निओनेट म्हणजे असे बेबीज ज्यांचे बर्थ झाल्यापासून 7 डेजचे आहेत, त्यांचा जो काही पिरियड आहे तो काय असणार आहे फर्स्ट डे टू देचा 7 डेज म्हणजे फर्स्ट वीक काय असणार त्यांचा, त्याला आपण म्हणणार आहे जे बेबीज फर्स्ट वीक मध्ये आहे त्यांना आपण म्हणणार आहे अर्ली निओनेट्स. आणि जे बेबीज 8 डे पासून 28 डेजचं काय त्यांचा एज आहे त्या बेबीजला आपण काय म्हणणार आहे लेट निओनेट. म्हणजेच काय सेकंड वीक पासून 4th वीक पर्यंतचे काय असणार आहे बेबीज. आणि जे काही हे बेबीज आहे ह्या बेबीज मध्ये जर डेथ होत असेल 4 वीक पर्यंत त्याला आपण म्हणणार आहे निओनेटल मॉर्टॅलिटी. तीच पुढे डिवाइड केली जाणार आहे अर्ली निओनेटल मॉर्टॅलिटी अँड लेट निओनेटल मॉर्टॅलिटी. आता जर आपण बघितलं फॉर्म्युला आहे त्याचा. So what is the formula of normal neonatal mortality? So neonatal mortality is equal to total number of neonatal death in a same year per 1000 of कशाचे तर टोटल नंबर ऑफ live birth in a same year. याचा सिंपल मिनिंग होतो का जे काही टोटल नंबर ऑफ निओनेटल डेथ झाले एका सेम इयरमध्ये कशाच्या अगेन्स्टमध्ये, तर जे काही टोटल 1000 ऑफ काय झाले लाईव्ह बर्थ्स आहे इन टोटल लाईव्ह बर्थ इन द सेम इयर. सेम इयरमध्ये जे काही टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ झाले त्याच टोटल नंबरमध्ये टोटल नंबर ऑफ जे काही डेथ रेट आहे ते डेथ रेट किती आहे ते आपण बघणार आहे, त्याला मल्टिप्लाय करणार आहे 1000 ने. सो आपलं काय असणार आहे तो कम्प्लीट फॉर्म्युला असणार. या फॉर्म्युल्याच्या नंतर आपण बघणार आहे का जे काही अर्ली निओनेट आहे आणि लेट निओनेट काय त्याचं तुम्हाला सांगितलं जसं की अर्ली निओनेटल मॉर्टॅलिटी रेट काय असणार आहे आणि लेट निओनेटल मॉर्टॅलिटी काय असणार आहे. हे इथपर्यंत अर्ली निओनेटल मॉर्टॅलिटी म्हणजे की जे फर्स्ट 7 डेजमध्ये काय होणार आहे बेबी डेथ होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे अर्ली निओनेटल मॉर्टॅलिटी रेट. आणि जे काही 7 डेजच्या नंतर 28 डेजच्या अगोदर जर ते डेथ होत असेल तर आपण म्हणणार आहे लेट निओनेटल मॉर्टॅलिटी रेट. सो याच्यानंतर आपण बघणार आहे जे याचे की फॅक्टर्स, जे काही निओनेटल मॉर्टॅलिटी आहे त्याचे की फॅक्टर्स काय का जे काही निओनेटल मॉर्टॅलिटी रेट आहे हा काय डायरेक्टली रिलेटेड टू द बर्थ रेट. जर आपण बघितलं हा कशाच्या डायरेक्टली रिलेटेड असणार आहे बर्थ वेटच्या डायरेक्टली रिलेटेड टू बर्थ वेट. जे काही बेबीचं बर्थ वेट आहे ते बेबीचं बर्थ वेट किती पर्सेंटाईल मध्ये आहे त्याच्यावरती ते डिपेंड असणार. जर बेबीचं बर्थ वेट नॉर्मल बर्थ वेट पेक्षा जर कमी असेल तर त्या कंडिशनमध्ये निओनेटल मॉर्टॅलिटी होण्याचे चान्सेस काय असणार आहे हाय असणार आहे. देन जर बेबी प्री टर्म असेल तसंच काय असेल प्री
प्रीटर्म म्हणजे काय का नॉर्मल गेस्टेशनल एज किंवा नॉर्मल गेस्टेशनल डिलिव्हरी किंवा डिलिव्हरीचं टोटल ड्युरेशन तो कंप्लीट न करताच काय झाला बर्थ झाला तर त्याला आपण म्हणतो प्रीटर्म बेबीज. असं जर प्रीटर्म बेबीज असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे जो काही नॉर्मल न्यूओनेटल मॉर्टॅलिटी रेट आहे तो काय होणार इन्क्रीज होणार आहे. देन न्यूओनेटल मॉर्टॅलिटी रेट इज हायर इन बॉईज. जर आपण बघितलं तर हा कोणामध्ये हायर असणार आहे बॉईज ॲज कम्पेअर्ड टू देर इज अ गर्ल्स. आता असं का तर याच्यामध्ये सिम्पल आहे का जे काही बॉईज आहेत या बॉईजमध्ये काय असते नॉर्मली ॲट अ बर्थ जे काही इम्युनिटी लेवल असते किंवा इम्युनिटी पॉवर असते काय असते वीक असते ॲज कम्पेअर्ड टू गर्ल्स. आणि बिकॉज ऑफ दॅट जे काही बेबीज आहे किंवा जे काही बॉईज बेबी आहे हे काय होतात डेथ होतात न्यूओनेटल पिरियडमध्ये. तसं जर आपण बघितलं इन्फंट न्यूओनेटल मॉर्टॅलिटीमध्ये तर इन्फंट मॉर्टॅलिटीमध्ये काय होतं का इन्फंट मॉर्टॅलिटीमध्ये मोस्टली गर्ल्स काय होतात डेथ होतात बिकॉज कशामुळं तर त्यांना न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. पण इथे काय होतं हे जे बॉईज आहेत या बॉईजमध्ये ऑलरेडी काय असते का जी काही इम्युनिटी पॉवर असते ती काय असते कमी असते. बट आफ्टर जे काही 28 डेज आहे 28 डेजच्या नंतर काय होते त्याची जी काही इम्युनिटी पॉवर आहे ती बूस्ट होते आणि ड्यू टू दॅट जी काही इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे त्याच्यामध्ये बॉईजची जी काही मॉर्टॅलिटी असणार ती काय होते डिक्रीज होते. देन कंजेनायटल मोर्टॅलिटी. कंजेनायटल मॉर्टॅलिटी जी काही कंजेनायटल मॉर्टॅलिटी आहे ती कंजेनायटल मॉर्टॅलिटी पण काय असणार इथे प्रेझेंट असणार आहे. तर कंजेनायटल मॉर्टॅलिटी म्हणजे काय का जे काही कंजेनायटल ॲट अ बर्थ काय होतात डेथ होतात बेबीज ते पण काय असणार आहे प्रेझेंट असणार. कंजेनायटल काय ॲट अ बर्थ जे काही ॲबनॉर्मॅलिटीज बेबीला त्या जर प्रेझेंट असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे बेबीज डेथ होणार आहे. देन इन्फेक्शन्स काय असणार आहे जर इन्फेक्शन होत असणार आहे तर इन्फेक्शनमध्ये पण काय होतात बेबी डेथ होतात. इन्फेक्शनमध्ये कोणता तर डायरिया आणि टिटॅनस. आता जर आपण बघितलं तर हे जे इन्फेक्शन आहे इट्स मोर कॉमनली इन लेट न्यूओनेटल मॉर्टॅलिटी. आणि हे जे काही कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज असेल किंवा प्रीमॅच्युरिटी असेल हे कोणामध्ये असणार आहे अर्ली न्यूओनेटल मॉर्टॅलिटी. समजलं. देन जर आपण बघितलं कॉजेस सो व्हॉट आर दी कॉजेस ऑफ न्यूओनेटल मॉर्टॅलिटी तर कॉजेसमध्ये काय असणार आहे नंबर 1 लो बर्थ वेट बेबीज. जे लो बर्थ वेट बेबी आहेत जे नॉर्मल बर्थ वेटपेक्षा काय असणार आहे लो बर्थ वेट असणार आहे त्यांना आपण म्हणणार आहे लो बर्थ वेट बेबीज. आणि हे लो बर्थ वेट बेबीजमध्ये काय असणार आहे जे काही न्यूओनेटल मॉर्टॅलिटी रेट असणार आहे हाय असणार आहे. आता का हाय असणार आहे ड्यू टू त्यांचं जे काही थर्मो रेग्युलेशन असणार आहे ते इम्प्रॉपर असणार आहे. देन बेबीचं जे काही एन्व्हायरमेंट सोबत कोप करण्याची जी काही ॲबिलिटी आहे ती काय असणार आहे लो असणार आहे लो इम्युनिटी पॉवर. अँड बिकॉज ऑफ दॅट काय असणार आहे बेबीची जी काही न्यूओनेटल डेथ होणार आहे त्याचे चान्सेस हाय असू शकतात. प्लस यासोबत काय असणार आहे प्रीटर्म बेबी किंवा प्रीमॅच्युअर बेबी. एक तर ते प्रीटर्म असेल. प्रीटर्म म्हणजे काय का जे काही नॉर्मल ड्युरेशन आहे गेस्टेशनल एज आहे बेबीचं ते काय असणार आहे कमी असणार आहे किंवा जे काही नॉर्मल प्रेग्नन्सीचं जे ड्युरेशन आहे ते कंप्लीट न करताच काय असणार आहे बेबीची बर्थ झालेली असणार आहे. तर त्याला आपण म्हणणार आहे प्रीटर्म बेबीज. आणि प्रीमॅच्युअर बेबीज म्हणजे काय का असे बेबी ज्यांची पूर्ण मॅच्युरिटी झालेली नाही ते सिनोनिम सारखेच आहे ते सोबत काय असणार आहे रन होणार आहेत. जे प्रीटर्म बेबीज आहे तेच काय असतात प्रीमॅच्युअर बेबी असतात. जे प्रीमॅच्युअर बेबीज आहे तेच काय असतात प्रीटर्म बेबीज असतात. पण काही कंडिशन्समध्ये प्रीटर्म बेबीजमध्ये पण प्रीमॅच्युअर बेबी टोटली नसतात. काही बेबीज काय असतात ते मॅच्युअर बेबीज असतात. सो नेक्स्ट असणार आहे कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज. कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज. आता कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे काय तर अशा ॲबनॉर्मॅलिटीज ज्या काय आहे ॲट अ बर्थ प्रेझेंट आहे. त्या फॉर एक्झाम्पल देर इज अ क्लेफ्ट पॅलेट असेल क्लेफ्ट लिफ्ट असेल. पण क्लेफ्ट पॅलेट आणि क्लेफ्ट लिफ्ट जो आहे तो जास्त काय करत नाही इफेक्ट करत नाही हे काही नॉर्मल न्यूओनेटल मॉर्टॅलिटीवरती. पण हा जो काही आहे कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीमध्ये स्पायना बायफिडा तर स्पायना बायफिडा काय करतो मोस्टली अफेक्ट करतो कंजेनायटल मॉर्टॅलिटीवरती किंवा न्यूओनेटल मॉर्टॅलिटीवरती. तो याचा काय मोस्ट इफेक्ट आहे. देन नेक्स्ट असणार आहे न्यूओनेटल इन्फेक्शन्स. न्यूओनेटल इन्फेक्शन. आता न्यूओनेटल इन्फेक्शन मध्ये बघितलं आपण का जे काही टिटॅनस असणार आहे एक तर टिटॅनसचं इन्फेक्शन असेल किंवा डायरियाचं इन्फेक्शन असेल. टिटॅनस म्हणजे काय तर सिंपल मध्ये काय जे काही मसल्स आहे बेबीच्या त्या मसल्समध्ये काय होतो स्टिफनेस येतो आणि त्यामुळे काय होतं मसल्सची जी काही रिजिडिटी इन्क्रीज होते. ड्यू टू दॅट रिजिडिटी काय होणार आहे जी काही मुवमेंट असणार बेबीची ती होणार नाहीये आणि त्यानेच काय होणार बेबीची डेथ होणार आहे. देन नेक्स्ट वन इज डायरिया. जर डायरिया झाला बेबीला तर एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ फ्लुइड काय होतं लॉस होतं आणि त्यामुळे काय बेबी डिहायड्रेट आणि
डिहायड्रेशनमुळे काय होणार आहे, डेथ होऊ शकतो. देन हिमोरेजिक डिसीज. आता हिमोरेजिक डिसीज म्हणजे काय, असे डिसीजेस जे काय होतात ब्लड रिलेटेड बेबीजला असणार. आता ब्लड रिलेटेड कोणते, हिमोफिलिया असेल. हिमोफिलियाचं काय आहे, जे काही क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत ते क्लॉटिंग फॅक्टर्स काय असतात, अब्सेंट असतात. ड्यू टू दॅट काय होतं, ब्लड क्लॉट होत नाही. जर ते हिमोफिलियस डिसीज काही असेल बेबीला, तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, बेबीचे डेथ होण्याचे चान्सेस एक्स्ट्रा आहे. का बरं, तर ड्यू टू जे काही ब्लड लॉस असणार बेबीचा फ्रॉम द अम्बिलिकल कॉर्ड, तो पण काय होऊ शकतो, एक्स्ट्रा होऊ शकतो. आणि ड्यू टू दॅट काय होणार आहे, बेबीची डेथ होणार आहे. दॅट्स कॉल्ड ॲज neonatal death. Then conditions of placenta. आता कोणत्या कंडिशन्स असणार आहे प्लासेंटाच्या, तर कंडिशन ऑफ प्लासेंटा मध्ये इन्क्लूड होतो ॲब्रप्शिओ प्लासेंटा. ॲब्रप्शिओ प्लासेंटा म्हणजे प्लासेंटाचं काय होत जातं, ॲब्रप्शन होत जातं. ॲब्रप्शन मध्ये काय येतं, का जे काही बेबीची बर्थ आहे, बेबीचे बर्थ होण्याच्या आधीच काय होतं, जो काही प्लासेंटा आहे तो काय होतो, डिटॅच व्हायला लागतो फ्रॉम देअर इज अ युट्रस. आणि त्या युट्रस पासून जर तो डिटॅच व्हायला लागला तर त्याला आपण म्हणतो ॲब्रप्शिओ प्लासेंटा. देन आहे प्लासेंटा प्रिव्हिया. प्लासेंटा प्रिव्हिया मध्ये काय होतं, की नॉर्मल जे काही प्लासेंटाचं अटॅचमेंट पाहिजे फ्रॉम देअर इज अ युटेरस, ते अटॅचमेंट त्या युटेरस सोबत नसणार आहे, त्याला काय म्हणतो आपण प्लासेंटा प्रिव्हिया. आता नॉर्मल असं काय असणार आहे, युटेरस असणार आहे. आणि या युटेरसच्या एक कॉर्न्यू मध्ये काय होतं, जो काही प्लासेंटा आहे तो प्लासेंटा अटॅच होतो. आता हा प्लासेंटा जर त्या कॉर्न्यू मध्ये अटॅच नसेल, किंवा जो काही बॉर्डर आहे त्या नॉर्मल प्लासेंटल अटॅचमेंटची ती जर नसेल, किंवा तो काय असणार आहे, या वजायनल ओपनिंग किंवा युटेराइन ओपनिंगच्या ठिकाणी जर तो प्लासेंटा काय होत असेल, अटॅच होत असेल, तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जी काही बेबीची ग्रोथ आहे ती बेबीची ग्रोथ काय होणार नाही, प्रॉपर होणार नाही. जर बेबीची ग्रोथ प्रॉपर झाली नाही, त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जो काही बेबीज आहे तो बेबी काय होणार आहे, एक तर प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर होणार आहे. आणि त्या कंडिशनमुळे काय होऊ शकते, निओनेटल मॉर्टॅलिटी होऊ शकते, किंवा निओनेटल काय होऊ शकतो, बेबी डेथ होऊ शकतो. जर कॉर्ड कंडिशन्स असेल, तर की नॉट कॉर्ड असते. नॉट कॉर्ड म्हणजे काय, जो काही प्लासेंटा आहे इथून जी कॉर्ड येते, प्लासेंटल कॉर्ड, या कॉर्डला काय असतो, नॉट असतो. काही कंडिशनमध्ये कॅन्सर ऑफ देअर इज अ कॉर्ड पण असतो, कॅन्सर ऑफ प्लासेंटा पण काय होतो, डेव्हलप होतो. देन हायडेटी फॉर्म मोल्स असतो. हायडेटी फॉर्म मोल्स मध्ये काय होतं, प्रॉपरली फिटसचं डेव्हलपमेंट होत नाही ड्यू टू देअर इज अ जे काही प्लासेंटा आहे, प्लासेंटावरती काय होतं, ग्रेप लाईक स्ट्रक्चर काय होतं, ग्रो होतं. आणि ग्रेप लाईक स्ट्रक्चर म्हणजेच काय, तो प्लासेंटाच पूर्ण ग्रेप लाईक स्ट्रक्चर मध्ये काय होतं, फॉर्म होतं. त्याच्यामध्ये स्मॉल काय असतात, सिस्ट असतात. आणि ह्या सिस्टमुळे काय होतं, प्रॉपरली डेव्हलपमेंट, प्रॉपरली न्यूट्रिशन बेबीजला काय होत नाही, भेटत नाही. आणि त्याचमुळे काय होणार आहे, जे काही बेबीज आहे या बेबीजमध्ये निओनेटल मॉर्टॅलिटी दिसण्याचे चान्सेस हाय असणार आहे. देन आपण बघणार आहे जे काही टर्म्स आहे किंवा जे काही स्टेप्स आहे, या स्टेप्समुळे काय होणार आहे, जो काही निओनेटल मॉर्टॅलिटी आहे, ही निओनेटल मॉर्टॅलिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो याच्यामध्ये जसं की आपण काल बघितलं होतं, म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो डिक्रीज करण्यासाठी ज्या स्टेप्स मेजर्स घेतले जातात, त्या सेम टू सेम स्टेप्स काय करणार आहे, इथं आपण कॅरीड आउट करणार आहे. नंबर 1, प्रमोशन ऑफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. ज्या काही डिलिव्हरीज आहे त्या कुठं कनेक्ट करायच्या, इन इन्स्टिट्यूशन अंडर कशाच्या, तर जननी सुरक्षा योजना. देन नेक्स्ट वन आहे, देर इज अ फॅसिलिटी बेस्ड काय करायचं, न्यूबॉर्न केअर करायची, जी काय करणार आहे का इसेन्शियल न्यूबॉर्न केअर मध्ये ॲडव्हान्समेंट आणणार आहे. आणि जी काही केअर आहे ती काय करायची, प्रॉपरली काय करायची, बेबीजला डिलिव्हर करायची. देन कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ देअर इज अ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स. जे काही हेल्थ केअर प्रोव्हायडर्स आहेत त्याचं काय करायचं, कॅपॅसिटेशन करायचं, इन्क्रीज करायचं. देन मॅनेजमेंट ऑफ दी माल न्यूट्रिशन. जे काही माल न्यूट्रिशन बेबी आहे ते माल न्यूट्रिशन बेबीचं काय करायचं, मॅनेजमेंट करायचं, प्रॉपरली न्यूट्रिशन त्यांना काय करायचं, प्रोव्हाइड करायचं. देन ॲप्रोप्रिएट इन्फंट अँड यंग चाइल्डचं काय करायचं, फिडिंग करायचं. अँड युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये काय केले होते, बघितले होते. सेम टू सेम तेच आहे, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे. सो इथं आपला काय होतो, हा पॉईंट कंप्लीट होतो.